आजीच्या गोष्टी. छोटी, तू आलीस? किती छान. तुला आजीच्या गोष्टी ऐकायला आवडतात ना? छोटी आजही रात्री घरच्यांची नजर चुकवून तिच्या भावासोबत त्यांच्या शेतातील घरात आली होती. हे तेच घर होतं जिथे तिच्या आजीने शेवटचा श्वास घेतला होता. पण आजीच्या मरणानंतरही तिचं भूत छोटीला भूतांच्या गोष्टी सांगायला त्या घरात पुन्हा पुन्हा येत होतं. आजही ते छोटीच्या समोर येऊन तिथल्या जुन्या खाटेवर येऊन बसलं होतं. छोटीने घाबरतच होकारार्थी मान हलवली. ऐका तर मग, आजच्या गोष्टीचं नाव आहे नायकाचा वाडा. खूप वर्षापूर्वीची ही गोष्ट. एका डोंगराच्या पायथ्याशी एक छोटंसं गाव वसलेलं होतं. साधारण 25 ते 30 घरांचं एक छोटंसं गाव. गावाला लागूनच त्यांची शेती होती आणि डोंगरावर आंबे काजवांची बाग. त्या गावात डोंगराच्या अगदी पायथ्याशीच नायकांचा एक भला मोठा प्रशस्त वाडा होता. इतका भला मोठा वाडा असून सुद्धा त्या वाड्यात फक्त एकच जण राहत होता. त्या वाड्याचा मालक खुद्द भाई. साधारण 50शीतला भाई अजूनही अंगाखांद्याने अगदी मजबूत होता. कोणत्याही तरुणाला या वयातही कुस्तीत चितपट करायची भाई ताकद होती. त्यातच त्याला असलेला पैशाचा माज त्याचा गावातील रुबाब अजूनच वाढवत होता. ज्या डोंगराखाली नायकाचा वाडा वसलेला होता तो संपूर्ण डोंगर त्या नायकाच्याच ताब्यात होता. त्यातील काही जागा तर त्याने लोकांकडून लुबाडून धमकावून घेतलेली होती. पण लोकांचं भाईला घाबरण्याचं फक्त पैसा आणि त्याची ताकद ही दोनच कारणं नव्हती. भाईच्या घरात देवदेवस्की चालत असे. याची सुरुवातही फार विचित्र झाली. भाईला बायकांचा नाद होता. त्यासाठी तो रात्रीचा दुसऱ्या गावात जात असे. भाईच्या बायकोला याची पूर्ण कल्पना होती. पण तिचा साधा स्वभाव आणि पदरी 2 मुलं असल्यामुळे ती काहीच बोलू शकली नाही. पण एके दिवशी भाईने एका बाईला घरीच आणलं आणि तिला घरीच ठेवून घेतलं. तेव्हा मात्र भाईची बायको तिच्या मुलांसह ते घर सोडून कायमची निघून गेली. लोकांमध्ये चर्चा होती की ज्या बाईला भाईने वाड्यावर आणलं होतं तिने भाईवर वशीकरण केलं होतं. नाहीतर नेहमी रुबाबात ऐटीत राहणारा भाई असा अचानकच त्या बाईच्या ताटाखालचं मांजर बनून कसा राहील. नायकांच्या वाड्यातून रात्री अपरात्री मंत्रांचे भयानक असे हृदयाचे थरकाप उडवणारे आवाज येत असत. वाड्यातील ती बया म्हणे वाड्यात आत्मे जागवत होती. या अशा एकूणच सर्व कारणामुळे गावातील लोक भाईपासून 4 हात लांबच राहणं पसंत करत. पण असं म्हणतात, जी लोक देवदेवस्की आणि या बाहेरच्या गोष्टींच्या नादी लागतात त्यांचा अंतही तसाच भयानकच होतो. एके रात्री त्या गावच्या डोंगरावर ढगफुटीसारखा पाऊस झाला. एखाद्या धबधब्यातून जसं पाणी खाली कोसळावं अगदी तसाच जोरजोरात पाऊस पडत होता. तो संपूर्ण डोंगर कोसळून खाली आला. नायकाचा वाडा संपूर्ण त्या ढिगाऱ्याखाली दडला गेला. यात भाईचा आणि त्या वाड्यावर आलेल्या बाईचा दोघांचाही मृत्यू झाला. तेव्हाच भीतीने तिथल्या लोकांनी ते राहतं गाव कायमचं सोडून दिलं. या गोष्टीला आता बरीच वर्ष होऊन गेली होती. त्या गावातीलच काही लोक शहरात स्थायिक झाली होती. त्यांना मुलं आणि पुढे नातवंडही झाली. त्यातील काही अजूनही एकमेकांच्या संपर्कात होती. जितेंद्र हा त्यातीलच एक होता. त्याचे मित्र ओंकार, चेतन आणि संध्या हे सगळेच त्या गावातील त्या काळात वेगवेगळ्या घरांमध्ये राहणाऱ्या परिवारातील आता 3ऱ्या पिढीतील होते. शहरात एकाच परिसरात एकाच चाळीत राहत असल्यामुळे त्यांचा एकमेकांशी चांगलाच संबंध होता. त्या गावात तिथे तेव्हा काय घडलं होतं याची त्यांना आतापर्यंत चांगलीच माहिती होती. भूतप्रेतांच्या भीतीमुळे शहरातील कोणीही परत गावी जायची हिंमत केली नाही. यावरून या जितेंद्रच्या मनात नेहमीच एक विचार घोंगावत असे. गावातील लोकांनी ते गाव सोडताना त्यांचं सगळं सामान, किमती वस्तू, दागदागिने हे स्वतः सोबत शहरात आणले होते. पण त्या नायकांच्या वाड्याचं काय?
भाईने एवढ्या वर्षात गोळा केलेला बक्कड पैसा, दागदागिने यांचं पुढे काय झालं? ते अजूनही तिथेच त्या वाड्यातच दडून आहेत का? चेतन, आपण या नाताळच्या सुट्टीत पिकनिकला जायचं का? जितेंद्रने विचारले. ती शनिवारची रात्र होती. जितेंद्र, ओंकार, चेतन आणि संध्या चारही जण त्यांच्या नेहमीच्याच एका टपरीवर बसून गप्पा मारत होते. पिकनिक? आणि असं अचानक? पण नेमकं कुठे जायचंय? आपल्या मूळ गावी. आपल्या गावी? नाही, नको रे. ते गाव सोडल्यापासून आपल्या घरचे तर त्या ठिकाणचा विषयच काढत नाहीत. आणि आपण तिथे जायचं? संध्या जरा काळजीतच म्हणाली. मला माहित आहे तिथे गेलेला आपल्या घरच्यांना मुळीच आवडणार नाही. पण जर आपण त्यांना हे सांगितलंच नाही तर मग त्यांना काय करणार? आणि आपण चौघे एकत्र जाणार म्हटल्यावर त्यांना काही प्रॉब्लेमही नाही होणार. पण पिकनिकला आपल्याच गावी का? ते गाव इतक्या वर्षात आता विराण बनलं असणार. ना तिथे कसल्या खाण्यापिण्याच्या सोयी असतील, ना तिथे काही मनोरंजनाची साधने असतील. राहायला छप्पर आहे, पण तेही आता इतक्या वर्षात ठीकठाक असेलच असं नाही. मग तिथे गावी जाऊन काय करणार? ओंकार म्हणाला. पण त्यावर जितेंद्र पुन्हा एकदा त्यांना पटवून देऊ लागला. अरे, आपली हक्काची जमीन आहे ती. आपण अशीच वाऱ्यावर सोडून द्यायची का? तू म्हणतोस ते बरोबर आहे, पण याचा विचार आपले घरचे करतील. आपण हवं तर हे सगळं त्यांच्या एकदा कानावर घालू. चेतन म्हणाला. नको, ही भानगड नकोच आपल्याला. संध्याने तर याला विरोधच दर्शवला. पण जितेंद्र मात्र मान खाली घालून कसल्या तरी विचारात हरवला होता. काय रे जितेंद्र, एवढा कसला विचार करतोयस? चेतनने जरा काळजीनेच त्याला विचारले. तुम्हाला त्या नायिकाच्या वाड्याची गोष्ट माहीत आहे का? हो, माहीत आहे. माझे घरचे सांगत होते. तो वाडा म्हणे त्या काळच्या दरडी खाली येऊन पूर्णपणे नामशेष झाला आहे. बरोबर, पण आपल्या घरचे हेही म्हणाले आहेत की त्यावेळी त्यांनी अख्खं गाव खाली केलं होतं. परंतु दरड कोसळल्यामुळे नायिकांच्या घरातून कोणी साधं एक भांडही हलवलं नव्हतं. हो, माहीत आहे आम्हाला. मग तुम्हाला हेही माहीत असेल की त्या नायिकाचा संपूर्ण पैसा, दागदागिना, सर्व किमती ऐवज अजूनही तिथेच असण्याची शक्यता आहे. जितेंद्रच्या बोलण्याला नक्कीच एक अर्थ होता. जितेंद्रच्या या बोलण्यामुळे सगळेच मित्र एकमेकांकडे गंभीर नजरेने पाहू लागले होते. ते याचा पुन्हा पुन्हा नीट विचार करू लागले. तिथे चोर लुटारूंनी एव्हाना चोरीही केली असेल, पण जर तिथे इतक्या वर्षांत कोणाचंच लक्ष गेलं नसलं तर? तिथे असलेला सर्व ऐवज अजूनही तिथे तसाच पडून असला तर? खरं तर तिथे एकदा जाऊन खात्री करायला काहीच हरकत नव्हती. तिथे काही नसलं तर नसलं, पण तिथे जर काही मिळालं तर या चौघांचं संपूर्ण आयुष्यच बदलून जाणार होतं. नायिकाचा वाडा. आजीच्या गोष्टी. बागुलबुवा. चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा. चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा. दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा.